तर अगदी रात्रभरापासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धुळे शहरातून वाहणारी पांझरा नदी या नदीला देखील आता पूर आलाय। पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धुळे शहरातील फरशी पूल पाण्याखाली गेला। त्यामुळे पुलावरील वाहतूक आता बंद करण्यात आली आहे। पूर परिस्थितीचा या ठिकाणी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी। धुळे शहरासह जिल्ह्याभरामध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या दरम्यान जर बघितलं तर यंदाच्या हंगामामधील पहिल्यांदाच धुळे शहरातून वाहणारी ही पांझरा नदी आहे आणि पहिल्यांदाच दुथडी भरून ही नदी वाहताना आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर या नदी पात्रामध्ये कोणीही नागरिक उतरू नये यासाठी हा पूल एक बंद करण्यात आलेला आहे। या पुलावर सध्या पाणी सुरू आहे, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर हा पूल पूर्णतः प्रशासनातर्फे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। प्रशासनातर्फे नागरिकांना या नदीच्या परिसरामध्ये न उतरण्याचे न प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। मोठ्या प्रमाणात युवक या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी येत आहेत, परंतु प्रशासनातर्फे या ठिकाणी त्या युवकांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे। कुठल्याही प्रकारची अनुचित घटना या ठिकाणी घडू नये याचा संपूर्ण प्रयत्न हा प्रशासनातर्फे सुरू असल्याचं दिसून येत आहे। परंतु आता हा पाण्याचा प्रवाह पुढील काही वेळामध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे शहरातील आणखी काही पूल देखील या नदीच्या पात्राखाली पुराखाली जाण्याची शक्यता आहे। धुळ्यावरून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज।